गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू संजीवनी व्लॉग. आणि तुमचं माझ्या दुनियेमध्ये खूप सारं स्वागत आहे. आज असणार आहे माझं डेली रुटीन आणि यावर्षीचा हा पहिला व्लॉग असणार आहे. तर सगळ्यात आधी माझी दिवसाची सुरुवात होते ती गरम पाण्याने, म्हणजे मी कोमट पाणी घेते. मला थायरॉईडची गोळी आहे, सो मी ती थायरॉईडची गोळी या कोमट पाण्याने घेते. दिवसाची सुरुवात माझी याच्याकडूनच असते. तर मी इकडे त्याच्या आधी अंघोळ वगैरे करून आली आणि आता मला कणिक भिजवायची आहे, मटकीची भाजी करायची आहे. तर दिवसभराच्या ज्या गोष्टी करायच्या तर त्या सगळ्या धावपळीमधल्या असतात. मला आता वाजलेले आहेत 6:15 आणि मला ॲक्च्युली 6:45च्या आतपर्यंत मला पोळी भाजी स्नॅक्स असं तिला 2 टिफिन असल्यामुळे मला हे 2 टिफिन बनवावे लागतात. सो दिवसाची सुरुवात मी करते आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या. आय नो मी लेट व्लॉग बनवते आहे, पण बरेच दिवस झालं व्लॉग बनवायचा चालला आहे, बट एक गोष्टी होत आहेत. सो त्या मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगेलच. तर त्यासाठी तुम्हाला व्लॉग कंटिन्यू बघायला लागेल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सगळ्यात आधी जर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत की व्लॉग बघतात आणि प्लीज सबस्क्राईब करत नाही. तर असं काय आहे मला काही कळतच नाही आहे. तर चला, मी माझं काम करण्याचा प्रयत्न करते आहे आणि ते तुम्हाला आवडेल नक्कीच. हळूहळू आपल्याला तुम्हाला आवडेल. सो मी इकडे मटकीची भाजी केली आणि चपाती. सो तिला पोळी भाजीचा हा एक टिफिन असतो आणि एक स्नॅक्सचा. तर ॲक्च्युली झालं आहे असं की 1 तारखेपासून काही ना काही घड्याळमोडी होत आहेत. पहिलं घड्याळ बंद पडलं आणि कालपासून अचानकच आहे ना गॅसचं, म्हणजे 3 शिगडीचा माझा गॅस आहे, तर त्याचं 1 शिगडी बंद पडली आणि त्याच्यातून अचानक जाळ येतो आहे. सो एका गॅसवर मी काय करणार. सो तिला म्हटलं आज मी फ्रूटच द्यावं, पोळी भाजी आणि फ्रूट द्यावं. मग सो इथे मी स्ट्रॉबेरी मस्त अशी धुवून घेतलेली आहे. आता स्ट्रॉबेरीचं सीझन आहे, तर मुलांना स्ट्रॉबेरी द्या आणि खरंच खूप छान आहे सध्याच्या स्ट्रॉबेरी. तर आता जी काही चांगली असेल ती मी बघते आणि कट करून तिला ती टिफिनमध्ये देते. तर शोण्याला पण उठवायचं आहे आणि तिला अंघोळ वगैरे घालून, आता ती लहान आहे सध्या, तरी तिलाच आवरावं लागतं, मलाच तिचं आवरावं लागतं, कारण ती अंघोळ करते पण आहे ना टाईमपास भरपूर करते आणि सकाळी स्कूलच्या टायमामध्ये एवढा वेळच नसतो. सो मी आता इथे जी चांगली होती स्ट्रॉबेरी ती कट करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आता तिचा टिफिन भरलेला आहे. एक पोळी भाजी आणि एक स्ट्रॉबेरीचा म्हणजे स्नॅक्सचा. सो आता जी खराब होती ती अशी कट करून काढलेली आहे. आता चला हाही टिफिन भरून देते आणि मला आता तिला उठवायचं आहे. शोन्या उठा, चला स्कूल टाईम, चला उठा चला स्कूल टाईम. उठ बाबा, छान आहे ना म्हणजे बा. चला मंडे आज स्कूल आहे ना, चलो उठा, चला उठला का बाळ माझा, चला. चलो गुड मॉर्निंग. उठ ना बाळा, चल स्कूलला जायचं आहे ना, उठा चला. अरे बापे, नाही बाबा, छान आहे माझं बाळा. गुड मॉर्निंग बाळा. सो इकडे माझ्या सोन्याची अंघोळ झालेली आहे मस्त. आता तिला रेडी करते पटकन. आणि काय होतं ना, सकाळी ती अंघोळ म्हणजे ती तिची स्वतः अंघोळ करू शकते, पण आहे ना खूप टाईमपास करेल, त्याच्यासाठी मला सकाळी सगळं घड्याळावर चालावं लागतं. सो त्यामुळं पटकन मला तिला अंघोळ घालून फ्रेश करावून सगळ्या गोष्टी मला स्वतः कराव्या लागतात, कारण ती अजून लहान आहे, 7 वर्षाची आहे. सो या गोष्टी होतातच. चला, तर मला आता तिचे पटकन हेअर बांधायचे, पण त्याआधी तिला थंडी वाजत होती, त्याच्यामुळे मी हा स्टोल दिला, म्हटलं घे. आणि आता तेल लावून काल हेअर वॉश केला होता, त्याच्यामुळे केस सगळी अशी ड्राय झाली होती. आणि मग आता इथे वेण्या वगैरे मस्त झालेल्या आहे, हेअर बेंड लावून झालेला आहे, तिचं आवरून झालेलं आहे. तर आता तिला दूध देते प्यायला. त्याच्या आधी जो टिफिन आहे तो ठेवते, नाही तर काय होतं ना, बऱ्याचदा ते 2 टिफिन असल्यामुळे ना कधी चुकून राहतो माझ्याकडून. त्याच्यामुळे आता तिला पटकन दूध वगैरे देते. पहिला दूध आणि बोर्नव्हिटा, बाकी ती काही खाऊन नाही जात, पण दूध आणि बोर्नव्हिटा पिऊन जाते. म्हणजे हे आमचं ठरलेलंच आहे, संध्याकाळी आणि सकाळी दूध द्यायचंच तिला 1 कपभर. सो आता इकडे मी तिला दूध देते
आणि अशा दिवसभराच्या घडामोडी असतात की मग इथून पुढं ती गेल्यानंतर मग मला यांच्यासाठी टिफिन बनवावा लागतो. एकत्रच म्हणजे बनवत नाही, कारण वेळ तेवढा जात नाही, म्हणजे तेवढ्या वेळामध्ये माझं होत नाही. सो आता ही जोपर्यंत जात नाही बाहेर तोपर्यंत आहोंच्या टिफिनची तयारी करता येत नाही. सो आता हिचं झालेलं आहे आणि आता हिला मी खाली सोडायला जाते, व्हॅन येईल आणि मग पुढचं मी तुम्ही बघालच माझं डेली रुटीन. खरं मुलगी असणं खरंच खूप भाग्याचं आहे आणि खूप म्हणजे खूप भारी, म्हणजे हे फिलिंग आहे ना, खरं ज्यांना मुली येतात त्यांना हे समजेल, कारण इतका जीव लावतात ना मुली. म्हणजे मी सांगू शकत नाही, मी माझ्या मुलीशिवाय जगूच शकत नाही, कारण इतकं माझा जीव आहे तिच्यावर. आणि नेहमी ना खूप सपोर्ट करते. तिचं म्हणणं असं मला, मम्मा तू रोज डेली रुटीन दाखव, पण मी खूप आळशीपणा करते ॲक्च्युली, आणि मी व्लॉग बनवायला विसरून जाते. पण ती मला नेहमी सांगते. आता यांच्या टिफिनची तयारी करते आहे, पोळ्या राहिलेल्या आहेत त्या पोळ्या लाटून घेते आणि यांना भात द्यावाच लागतो मला, म्हणजे कारण कसं आहे, त्यांना एक सवय लागून गेली आहे, नेहमी आई त्यांना भात आणि चपाती भाजी असं देतात. तर आधीपासून त्यांना ती सवय लागली. सो मलाही 8 वर्षामध्ये ही सवय लागली, त्यांना रोज भात द्यायला लागतो. गरम जरी ताजा भात असेल ना तरी तो परतून त्यांना तो फ्राय करून द्यावाच लागतो. सो मी त्याचे एक सिक्रेट आहे ते तुम्हाला नक्की या व्लॉगमध्ये दाखवेल, की परतलेला भात किंवा फोडणीचा भात, काही जण म्हणतात, तर त्या फोडणीच्या भातामध्ये जर एक तो मसाला, तुम्ही सिक्रेट माझा मसाला आहे तो मी तिथं शेवटी तुम्ही बघालच, तर तो मसाला जर टाकला ना तर खरंच खूप छान भात होतो. आणि आहे ना, एक गंमत आहे, मला ती आठवली, की आमचं नवीन लग्न झालं होतं आणि आम्ही गेलो होतो तुळजापूरला पाया पडण्यासाठी, जेजुरी वगैरे. मग जेजुरी झाल्यानंतर तुळजापूरला गेलो. तुळजापूरला गेल्यानंतर आहे ना, आधी थोड्या वेळाआधी आम्ही ना म्हणजे नाही का, दुपारी थोडंसं लेट जेवलो होतो आणि दुपारी चपाती भाजी म्हणजे रोटी आणि पनीरची भाजी खाल्ल्यामुळं मग संध्याकाळी आम्ही जेव्हा तिथे पोचलो ना, तर हे मला म्हटले काय ऑर्डर करायची सांग. तर मी म्हटलं एवढी भूक नाही आहे, भात वगैरे म्हणजे राईस वगैरे बघा. सो आम्ही दोघंच गेलो होतो पार्सल आणण्यासाठी आणि माझी मावशी माझ्यासोबत आली होती, अक्का आणि माझ्या सासूबाई, हे सगळे रूमवर होते. तर आम्ही दोघंच गेलो ऑर्डर करायला आणि तिथं त्या हॉटेलमध्ये आम्ही बघितलं, मेनू कार्डमध्ये असं लिहिलं होतं मसाले भात. तर आता मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, घ्या तुम्ही मला मसाले भात, आणि बाकीच्यांना भाजी आणि रोटी घेतली होती. सो तो मसाले भात आम्ही ऑर्डर केला. अक्षरशः त्यांनी काय केलं, म्हणजे मी खरंच म्हणजे मी शॉक झाली. त्यांनी मला प्लेन राईस जो असतो ना, भात शिजवलेला, त्याच्यावरती मसाला आणि कोथिंबीर टाकून तो मसाले भात मला सर्व केला होता. म्हणजे मी इतकी शॉक झाली आणि मला खरंच माहिती नव्हतं की हे नाही का, हे असं असेल मसाले भात. तर मी बघितला आणि मेनू कार्डमध्ये, आणि मी म्हटलं यांना की मसाले भात घेऊया म्हणून. तर तेही म्हटले अरे मसाले भात असा दिला आहे का. मग ह्यांनी त्या डायरेक्ट त्या माणसाला विचारलं की तुम्ही असा कसा सर्व केला. तर ते म्हटले मसाले भात आमच्याकडे हा असाच असतो. सो मग आम्ही काही नाही, ती ऑर्डर घेतली तशीच आणि थोडासा राईस खाल्ला मी तसाच आणि आलो. त्याच्याबरोबर मी शेव घेतली होती, शेव खाल्ली आणि मग निघालो. म्हणजे ही एक गंमतच आहे, म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगळं वेगळं म्हणतात. सो आता मी इकडे माझा फोडणीचा भात करते. तुम्ही अशा पद्धतीने फोडणीचा भात करून बघा, नक्कीच आवडेल. ही माझ्या सासूबाईंची ट्रिक आहे. इकडे बघा सगळ्या चपात्या माझ्या झालेल्या आहेत आणि आता या सगळ्या व्यवस्थित ठेवून आता हा मसाले भात मी म्हणजे जसा बनवते, म्हणजे फोडणीचा राईस, तो तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी मी तेल टाकलेलं आहे. कढी थोडीशी जास्त तापलेली आहे, कारण एकच गॅस खूप वेळ चालू आहे, हे 2 गॅस म्हणजे बंद झालेले आहेत. तर आज बोलवलं आहे रिपेअर करण्यासाठी. आता ते बघू कधी येत आहेत. 11 वाजेपर्यंत म्हणाले होते. सो बघू आता. जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी मस्त तडतडून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे. मस्त छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि तो मऊ पडण्यासाठी माहिती नेहमीची जी आपली ट्रिक आहे ती म्हणजे मीठ टाकणं. सो आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. तुम्ही बघू शकता 2 जण म्हणजे एक वाटीभर मी भात घेतलेला आहे. ताजा जरी भात असला ना तरी त्यांना तो परतून द्यावा लागतो, कारण त्यांना वरण किंवा रस्स्याची भाजी असेल ना तर मी पांढरा भात देते व्हाईट, पण जर रस्स्याची भाजी नसेल ना तर त्यांना हा असा भात परतून द्यावा लागतो. सो मी कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो टाकला आणि थोडंसं मीठ टाकलं, कारण हे दोन्ही मऊ पडण्यासाठी. तर प्रत्येकाची वेगळी वेगळी ट्रिक असते. तर चला आता ह्याच्यामध्ये जो कांदा मसाला असतो आपला तो टाकायचा आहे अर्धा चम्मच, आणि थोडीशी हळद
आणि आता जो सिक्रेट मसाला आहे तो मी आता टाकणार आहे. त्याआधी आपल्याला ह्याच्यामध्ये भात टाकून घ्यायचा आहे. भात छान असं थोडासा परतून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर तो सिक्रेट मसाला आहे तो म्हणजे माझा चिकन मसाला. अगदी सोपा आणि सिंपल रेसिपी आहे. हा तुम्ही नक्की ट्राय करा राईस, खूप छान लागतो. आणि जेव्हा परतून घेतो ना, तेलामध्ये नाही टाकायचा मसाला, तर हा आता वरती टाकून घ्यायचा. तर आता आपण तो टाकून घेऊया. हे बघा, एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे. कुठल्याही ब्रँडचं मी प्रमोशन करत नाही आहे, तर प्लीज असं समजू नका. तर माझं स्वतःची ही चॉईस आहे आणि खरंच खूप छान लागतो. आणि आमच्या सासूबाई पण अशाच पद्धतीने करतात. त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांना सवय लागली. म्हणजे भाजी पोळी दिली ना, तर त्याच्यावर थोडा तरी राईस त्यांना द्यावा लागतो. सो अशा प्रकारे मस्त परतून घ्यायचा आहे हा भात. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती आणि माझ्याकडे वेळही नव्हता ती कोथिंबीर आणण्यासाठी. म्हटलं नाही, आता विषय संपला, आता पटकन हा परतून घेऊया आणि टिफिन भरून देऊया. स्वतः इथं मी पटकन 2 पोळ्या भरते आणि 2 ते 3 पोळ्या भरल्या आणि मग पटकन भाजी भरून घेतली. डबे भरून झाले ना की विषय संपला. इकडे साईडला काय मी चहा ठेवलेला आहे, कारण आता मला कंट्रोल होत नाही आहे. कारण आता वाजलेले आहेत 8:30, 8:45 झालेले आहेत. मला आता चहाची तल्लब लागली आहे. सो मी ब्लॅक टी घेते. सो आता मला चहा प्यायचाच आहे. सो आता मी इकडे पटकन साईड बाय चहा ठेवलेला आहे. टिफिन भरता चहा घेते. इकडे मी आज बनवली होती सुकी मटकी. इकडे बघू शकता, ही पण माझी खूप सिंपल रेसिपी. तुम्ही जर नसन बघितली तर मी आपल्या चॅनलवरती रेसिपी दाखवली आहे बऱ्याचदा, तर ती तुम्ही बघा. तर आता इथे टिफिन भरून झालेला आहे आणि हा भात जो आहे तो गरम आहे, त्याच्यामुळे मी तो थोडासा साईडला ठेवणार आहे. जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत मी त्याचं झाकण लावणार नाही. हे होईपर्यंत मला भांडी पण घासायची आहेत. आता बरीच कामं असतात सकाळपासून. म्हणजे तुम्ही बघाल की 6 वाजल्यापासून माझी बरीच ही कामं असतात. आता भांडी वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत चहा उकळतो आहे आणि भांडी घासून घेते. स्वयंपाकाची भांडी जी पडली होती ती घासून घेते आणि ते झाल्यानंतर मग झाडलोट करायची. तोपर्यंत माझ्या सासूबाई उठतील, 9:30 होतील. सासूबाई उठतील आणि मग त्याच्यानंतर झाडलोट, फरशा आणि कपडे हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. बेडरूममध्ये जायचं. बेडरूममध्ये म्हणजे अंथरुणं तशीच राहिली असेल, ती अंथरुणं उचलायची आहेत. बरीच कामं असतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्हिडिओ करतो आणि पोस्ट करतो, तर नाही, याच्या मागे पण बरेच गोष्टी आहे, मेहनत आहे. की व्हिडिओ कराव्या लागतात. व्हिडिओ त्या पोस्ट कशा करायच्या, त्या एडिट कराव्या लागतात. या बऱ्याच गोष्टी आहेत. लोकांना असं वाटतं की नाही, हिला काय कामच नाही आहे. तर बाई, मी सगळी कामं करून माझं घरदार, माझी मुलं, माझा संसार, माझा नवरा, माझ्या सासू, हे सगळ्यांना सांभाळून मी माझं कामं सांभाळून मी माझे व्हिडिओ बनवत असते. तर ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. एडिट करणारी स्वतः आहे. मला स्वतःला व्हिडिओ एडिट करावा लागतो. बऱ्याच जणांकडे एम्प्लॉई असतात, तर माझ्याकडे अजून तरी नाही आहे आणि लवकरात लवकर होईल तुमच्या सपोर्टमुळं. तर प्लीज, मला खरंच खूप सपोर्टची गरज आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी बऱ्याचदा सांगते, बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की त्या बघतात आणि लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तशाच निघून जातात. तर प्लीज, मला खूप गरज आहे. आणि जसं की आपलं आधीचं चॅनल 5,000च्या वरती गेलं होतं, तसं या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्हाला लाईक देखील करावं लागेल. तर प्लीज, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर चला, इथे भांडी वगैरे घासून झालेलं आहे. किचन ओटा वगैरे धुवून मस्त माझी ही किचनमधली तरी कामं झालेली आहेत. कुकर झालेला आहे वरण भाताचा. सो आत्ता माझं स्वयंपाकाचं काम सगळं डन झालेलं आहे. सासूबाई उठल्यानंतर झाडलोट करणार आहे मी. तोपर्यंत 9:30 होतील. मग यांचा टिफिन तर मी ऑलरेडी भरलेला आहे. आता तो फक्त बॅगेमध्ये ठेवायचा. त्यांना फ्रूट म्हणून मी आज केळी देते आहे. तर नेहमीचं माझं आहे की फ्रूट पण काहीतरी देत असते त्यांना. तर ते मी आज केळी देणार आहे. कारण स्ट्रॉबेरीचं एकच पॅकेट आणलं होतं आणि त्याच्यातली काही स्ट्रॉबेरी खराब निघाली. सो आता चहा घेता घेता मला पुढे बेडरूममध्ये जायचं आहे. बेडरूममधलं पण आवरायचं आहे आणि आता कपडे वॉश करायची आहेत. झालेलं आहे. वॉशिंग मशीन बंद पडलेली आहे. बऱ्याच गोष्टी माझ्या आता सध्या हे बंद पडलं आहे, ते बंद पडलं आहे, ते बंद पडलं आहे. तर आता हळूहळू होईल. आणि तर चला, सगळ्यात आधी चहा घेऊया. आणि यांचा टिफिन तर भरलेला आहे, ते आवरत आहे तोपर्यंत ठेवून देते. 2 टिफिन, ह्याच्यामध्ये चटणी आहे, 2 केळी दिलेली आहे, चमचा, भात, मटकीची भाजी, चपात्या. सो असा हा यांचा टिफिन आहे. आणि टिफिन
सोबत आता यांना बाय बाय करूया. त्याआधी मला आता बेडरूममधलं सगळं आवरायचं. इथं बघू शकता पसारा असा ठेवलेला आहे, कारण उठल्या उठल्या हे काय आवरून नाही जात. आणि मी तशीच उठते आणि निघते बाहेर, कारण बाहेरचं जोपर्यंत किचनचं आवरून होत नाही तोपर्यंत मला या गोष्टींचं होत नाही. तर चला आता मी पहिला बेडरूम आवरून घेते आणि मग चहा, किती निवांतपणे चहा पिते आणि मग त्याच्यानंतर माझे जे कपडे वॉश करायचे ते करते, कारण भांडी तर झालेली आहे ना. आता 2च कामं राहिली, ती म्हणजे कपडे धुणं आणि फरशी पुसणं म्हणजे लादी पुसणं. सो आता ही मी आवरून घेते. तुम्हाला माझं डेली रुटीन कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे संजीवनी व्लॉग्स. आणि आपलं इंस्टाला देखील अकाउंट आहे इट्स संजीवनी या नावानं. तर त्या म्हणजे त्या अकाउंटला तुम्ही फॉलो करा. तुम्हाला तिथे माझे छान छान रील पाहायला मिळतील. रील वगैरे मी पोस्ट करत असते, सो तिथे तुम्हाला रील पाहायला मिळते, तर मला फॉलो करा. सो चला आता मी आजचा व्लॉग इथेच एंड करणार आहे, कारण मी कपडे वगैरे जे ते आणखीन मी दाखवत राहिले तर खूप मोठा व्लॉग होईल. तर नाही, आता बस, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझं डेली रुटीन कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची देखील सकाळपासून ही धावपळ होते का 10 वाजेपर्यंत? सकाळी 6 ते 10 हा माझा धावपळीचा टाईम असतो. तर आता चला मी चहा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.